जय सियाराम। मी तृप्ती दुखंडे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि प्रेरणेतून। उपपीठ मराठवाडा, श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण येथून श्री क्षेत्र नाणीसधामच्या दिशेने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज आहे 13 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायदिंडीचा सलग 16वा दिवस। भक्तीच्या वाटेवर चालताना जशी मनाची शुद्धता वाढते, तसाच निसर्गाशी असलेला संवाद आपल्याला शांततेचा अनुभव देतो। म्हणूनच या निसर्गाचे संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि हाच संदेश देत वसुंधरा पायदिंडी हा प्रवास करत आहे। चला तर मग आपणही त्यांच्या आजच्या प्रवासामध्ये सहभागी होऊया आणि पाहूया आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। दुपारी श्रीकृष्ण मंदिर आरवडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे यात्रिकींनी अल्पशी विश्रांती घेतली व त्यानंतर ही वसुंधरा पायदिंडी आता पुन्हा एकदा पुढील प्रवासाला निघाली आहे। पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना फुलांनी सजवलेल्या मनमोहक रथामध्ये पुन्हा विराजित करून मंगलनाद, गुरुनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या सुरात वसुंधरा पायदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले। या वसुंधरा पायदिंडीमध्ये चालत असलेले यात्रिकी एका सरळ रेषेत अगदी शिस्तबद्धपणे हा प्रवास करत आहेत। येथे फुलांनी सुशोभित केलेला रथ आहे, ज्यामध्ये प्रभूंच्या सिद्ध पादुका व सिद्ध प्रतिमा विराजित आहे। वसुंधरा संवर्धनाचे जनजागृतीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन चालणारे युवा देखील यामध्ये सहभागी आहेत। यात्रिकींच्या हातात असलेले सप्तरंगी ध्वज हे निसर्गाच्या विविध घटकांचे प्रतीक आहेत आणि ते आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व आणि वसुंधरेचे रक्षण करण्याची प्रेरणा देतात। यामधील लाल रंग मातीचे रक्षण आणि वसुंधरेच्या ऊर्जेचे प्रतीक आहे। केशरी रंग सूर्यप्रकाशाची ऊर्जा आणि नव उत्साह दर्शवतो। यासोबतच पिवळा रंग हा समृद्धी, निसर्गाची चैतन्यमय शक्ती आणि सोन्यासारख्या पिकांचे प्रतिनिधित्व करतो। हिरवा रंग वनराई, झाडे आणि पर्यावरणाच्या हिरवेपणाचे प्रतीक आहे। निळा रंग स्वच्छ आकाश आणि शुद्ध पाण्याच्या संवर्धनाचे प्रतीक आहे। पांढरा रंग शांतता आणि निसर्गाच्या गंभीर सौंदर्याचे प्रतीक आहे। जांभळा रंग निसर्गाची शुद्धता दर्शवतो। अशा प्रकारे या रंगांनी विविधतेतून एकतेचे प्रतीक दर्शवले आहे आणि त्यांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे वसुंधरेचे संवर्धन आणि जनजागृती। प्रभू स्मरणात, भक्तीच्या संगतीत आणि निसर्गाच्या साक्षीतून जनजागृतीचा पवित्र संदेश देत वसुंधरा पायदिंडी पोहोचली आहे सागर मल्टीपर्पज हॉल समोर, तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी। येथे पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन संपन्न झाले। या ठिकाणी सर्व यात्रिकी व इतर भक्तगणांकरिता सुनियोजित अशा अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। आजच्या या अल्पोपहार अन्नदाते आहेत अपर्णा विजय आंग्रे। अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक। पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजमनात रुजवण्यासाठी वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून एक पेड़ माँ के नाम या अभियानांतर्गत सागर मल्टीपर्पज हॉल समोर, तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे अमोल हनुमंतराव शिंदे, माजी नगराध्यक्ष तासगाव, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष तालुका तासगाव, जिल्हा सांगली व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले।
जय श्रीराम. आपण वसुंधरा पायी दिंडी या दिंडीमधून प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत. तर या उपक्रमाबद्दल आपलं काय मत आहे? जय श्रीराम. मी अमोल हनुमंतराव शिंदे, माजी नगराध्यक्ष, तासगाव नगरपालिका तासगाव, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून सध्या मी कार्यरत आहे. खरं तर आज आपली रामानंदचार्याजी, नरेंद्रचार्याजी, दक्षिणी पेठ, नानीधाम यांची वसुंधरा पायी दिंडी आज या शहरातून जात आहे. खरं तर या कार्यक्रमासाठी मी तासगाव नगरीच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. मागल्या वर्षी अशीच ही दिंडी आपल्या तासगाव शहरातून जात असताना आपले सर्व भक्तगण मला भेटलेले होते. त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना पाण्याच्या टँकरची व्यवस्था करणे, त्या दिंडीचं स्वागत करणे, हे कार्य आम्ही या तासगाव शहरामध्ये मी केलेलं होतं. खरं तर मला महाराजांच्या बाबतीत बोलायचंच म्हणलं तर त्यांनी अतिशय उत्कृष्ट त्यांच्या मठाचं काम चालू आहे. आपले सर्व भक्तगण या ठिकाणी तासगाव शहरातील, तालुक्यातील म्हणजे प्रचंड मेहनत घेत असतात. आज आपली ॲम्ब्युलन्स सर्वसामान्य लोकांच्यासाठी असू दे किंवा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानाचा फार मोठा कार्यक्रम दरवर्षी आपला होत असतोय. त्याही कार्यक्रमासाठी मी रक्तदाते पाठवत असतोय. आज खरं तर प्लॅस्टिक मुक्त भारत म्हणून ही घोषणा आपली आहे आणि वृक्षारोपणामुळं ऑक्सिजन संपूर्ण जगाला म्हणजे नागरिकांना हा मिळणार आहे. त्यामुळं आपल्या अतिशय उत्कृष्ट काम चाललेलं आहे. मी या ठिकाणी खरं तर मनापासून आपल्या सर्व या तालुक्यातील, जिल्ह्यातील भक्तगणांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो. वसुंधरा पायी दिंडी हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर भक्ती, समाज जागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा अद्वितीय अनुभव आहे. या दिंडीत सहभागी झालेले यात्रिकी पायी चालत गुरुपादुकांचे पूजन, भजन, कीर्तन, अन्नदान आणि सेवा भावनेचा उत्सव साकार करत आहेत. येथे प्रत्येक पावलावर भक्तीचा गंध, श्रद्धेचे तेज आणि निसर्गाचा सुवास दरवळतो. पायी चालत असताना शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत होते आणि आत्मा आध्यात्मिक उन्नतीची अनुभूती घेतो. आजच्या आधुनिक जगात मानवी क्रियाकलापांमुळे हवा, पाणी, मृदा, निसर्ग सर्वत्र प्रदूषित होत आहे. वाहनांचा वाढता वापर आणि त्यातून निघणारा धूर, कारखान्यातून सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी, प्लास्टिकचा अनियंत्रित वापर, जंगलतोड,
या सर्वांमुळेच प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. या प्रदूषणामुळे केवळ मानवी आरोग्यच नाही तर जलीय जीवन, वन्यजीवन, पक्षी आणि पर्यावरणाचा समतोलही ढासळत आहे. सतत बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती यामागचे मुख्य कारण प्रदूषण आहे. जर आपण आताच प्रयत्न केले नाहीत तर पुढील पिढीसाठी हा धोका प्रचंड मोठा ठरू शकतो. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, हरित वनराई आणि निसर्गाचे संतुलन टिकवण्यासाठी आपल्याला तातडीने वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण, प्लास्टिक मुक्त जीवनशैली आणि पर्यावरणपूरक क्रियाकलाप करणे आवश्यक आहे. इतक्या दिवसांचा प्रदीर्घ पायी प्रवास करत भक्ती, आनंद आणि अपार श्रद्धेने ओथंबलेल्या अंतःकरणाने हे सर्व यात्रिकी श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने प्रवास करत आहेत. प्रभूंच्या दर्शनाची, गुरु भेटीची केवळ एकच आशा हृदयात घेऊन. गुरु भेट म्हणजे आत्म्याची तृष्णा, श्रद्धेची परिपूर्ती आणि प्रेमाचा अथांग महासागर. गुरूंच्या दर्शनाने शिष्याचे अंतःकरण निर्मळ होते, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक शंका निवळते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. ज्याप्रमाणे चातक पक्षी स्वाती नक्षत्राच्या एका थेंबासाठी आकाशाकडे टक लावून पाहत असतो, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक यात्रिकी आपल्या गुरूंच्या साक्षात दर्शनाची ओढ मनात बाळगून चालत आहे. ही ओढच त्यांची प्रेरणा आणि ही आस म्हणजेच त्यांची साधना झाली आहे. वसुंधरा संवर्धनासाठी जनजागृती करत ही पायी दिंडी आता पोहोचली आहे आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजेच आदित्य मल्टीपर्पज हॉल, तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे. या ठिकाणी दिंडीचे मोठ्या उत्साहात व आनंदात स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्वांनाच येथे एक सात्विक ऊर्जा अनुभवण्यास मिळत होती. या ठिकाणी रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन संपन्न झाले. पादुकांचे पूजन हे केवळ धार्मिक विधी नसून ते भक्ती, श्रद्धा आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे. गुरु पादुकांमध्ये असते गुरूंच्या चरण स्पर्शाची दिव्य ऊर्जा, जी साधकाच्या जीवनात प्रकाश, शांती आणि प्रेरणा निर्माण करते. तदनंतर सर्वांच्या उपस्थितीत उत्साहाने सांजारती संपन्न झाली. दिंडीतील सर्व यात्रिकी व इतर भक्तगणांकरिता या ठिकाणी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे हनुमंत दत्तात्रय वरुडे. यासोबतच महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचाही समावेश करण्यात आला होता. त्याचे अन्नदाते आहेत अमोल ज्ञानेश्वर निंबाळकर. दानम जीवनास्य आधार असे म्हटले जाते, अर्थात दान करणे हा जीवनाचा एक महत्वाचा पाया आहे, जो केवळ इतरांना भौतिक किंवा आध्यात्मिकरित्या मदत करत नाही तर देणाऱ्याचे जीवनही अर्थपूर्ण बनवतो. हा सेवाभावी प्रसाद म्हणजे प्रेम, करुणा आणि निस्वार्थ सेवेचा दिव्य स्रोत आहे. अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. अशा प्रकारे आपण या वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या सत्रातील हा प्रवास पाहिला. आता या ठिकाणी शेजारती संपन्न होईल व सर्व यात्रिकी आणि प्रभूंच्या सिद्ध पादुका आज येथेच विश्रांती घेतील. चला तर मग आपणही आता विश्रांती घेऊया आणि उद्या पुन्हा भेटूया वसुंधरा पायी दिंडीच्या पुढील मंगलमय प्रवासात. जय सियाराम.